नेवासामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते ही आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगर महामार्ग वर त्यांनी टायर पेटवलेले आहेत। नेवासा फाटा इथं महामार्ग अडवण्यात आला। उपोषणाची दखल न घेतल्यामुळे संताप या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। संभाजीनगर महामार्ग जो आहे त्या महामार्गावर टायर पेटवण्यात आलेले आहेत आणि इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। नेवासामध्ये धनगर समाजाने आक्रमक होत आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील इथं झाली। नेवासामध्ये धनगर समाजाने हे आंदोलन केलंय। टायर पेटवल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली आहे। उपोषणाची दखल न घेतल्यामुळे धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट टायर पेटवून संभाजीनगरचा हा महामार्ग अडवून ठरला। सचिन बनसोडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सध्याची स्थिती? पोलिसांना हे टायर बाजूला करून इथून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले असं कळत आहे। निश्चितच गेल्या 7 दिवसांपासून जे आहे ते नेवासा येथे 6 धनगर बांधव जे आहेत ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। एसटी प्रवर्गाच्या ज्या सवलती आहेत त्या लागू कराव्या अशी मागणी त्यांची आहे। मात्र अद्यापही प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, एकंदरीत शासनाकडून कुठलीही दखल न घेतल्या गेल्याने आज इतर धनगर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आज नगर आणि संभाजीनगर हा जो महामार्ग आहे नेवासा शहरातून जाणारा या ठिकाणी रस्त्यावरती टायर पेटून आपला निषेध व्यक्त केलेला आहे। अचानकपणे हे धनगर बांधव जे आहेत ते रस्त्यावरती आले आणि टायर पेटून त्यांनी हा महामार्ग जो अडवलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक झालेली आहे। आता पोलीस प्रशासनाकडून या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम सुरू आहे आणि महामार्ग जो आहे तो काही वेळात सुरळीत केला जाईल पोलिसांकडून। मात्र सध्या तरी त्या ठिकाणी टायर पेटून महामार्ग अडवल्याने काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सचिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय धनगर समाज आक्रमक झालेला आहे। मागण्या मान्य न केल्यामुळे या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। थेट संभाजीनगरचा हा महामार्ग जो आहे त्या ठिकाणी टायर पेटवून निषेध सरकारचा करण्यात आला आहे।